लसूण लावलाय वाफ्यात, ते बघायचं आहे कसा उगवलाय कसा नाही. अव्वा छान 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 छान. मी लसूण लावला होता ते कसं उगवलं ते पाहायला आले. छान उगवलाय, केलेली मेहनत वायाला गेलेली नाही. त्यामुळं लसूण बघून छान वाटलं. आळस गेला, नसतं उगवला तर मग जरा कस तरी वाटलं असतं, पण नाही छान आलाय बघ, छान उगवलाय. वा मस्त उगवला. पण मला सांग, आता त्या दिवशी तू याच्यात लसूण लावला आणि या लसणाच्या अगोदर याच्यात गहू पण पेरलेला होता. लसूण आणि गहू दोन्ही एकत्र आले. आम्हाला माहित नव्हतं लसूण लावायचं, गहू पण पेरलेला. आता दोन्ही पण उगवून आले, त्यातलं कळायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आता ह्या लसणातला गहू वेगळा करायचा, उपटून काढायचा. त्यासाठी आम्ही आता इथे आलो. हा डबल ताप झाला की नाही मम्मी? ते झालं, त्याला माहिती नव्हतं ना आपण लसूण लावणार आहे म्हणून त्याने गहू टाकला. पण काही नाही प्रॉब्लेम, उपटून खुरपून निघून जातो. मग आता त्याला खुरपायचं, राख टाकायची. शेणखत पण टाकलं पाहिजे. तो गहू आहे आणि हा जो आहे तो लसूण आहे. कांद्याच्या पाते जर दिसला तर लसूण आहे. आणि हा असं एकदम गहूच्या सारखा पातळ दिसला तर तो गहू आहे. आता हा गहू असा कुठं लाईन चुकली? ती लाईन चुकलेली नाहीये, ती काहीतरी झालं तुझ्याकडून माझ्याकडून. लसूण आपला वंटास आलाय, वंटास एक नंबर. हा मी म्हणते त्याच्यात जास्त गहू आहे आणि ह्याच्यात जास्त गहू नाही. ह्याच्यात जास्त गहू नाही, ह्यात गहू नाही टाकले, ह्यात आपण डायरेक्ट लसूण लावलाय, ह्याच्यात गहू आहे. त्या दिवशी आपण खुरपं इथंच ठेवलेलं आहे ना, तर ते इथंच आहे. शोधलं पाहिजे फक्त, ते भिजवताना काढलं गेलं. मला सांग हाच वापर पूर्ण करू, तिकडून येऊन इकडून येतो. खुरपं तू घेतलंच नाहीये का? हे बघा, हे कसं मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड करतंय. डॉगी शहाण्या हो बाजूला तिथला. तू हो तिकडे तिकडे जा, हो तिकडे. किती मम्मा आहे, उपटून उपटून किती उपटणार आहे आपण. तो त्याला मोकळ मिळाल्यासारखं कसं फिरतोय. उगवल्यानंतर तू पातळ की दाटे ह्याचा विचार करून काय उपयोग आहे. लसूण उगवलाय ना, आता आता काय उपयोग, पातळ झालाय का दाट झालाय. चिंता कधी पडून काय उपयोग आहे का. म्हणणं बघा, तो आमच्या इलाक्यात का आला यासाठी भांडणं सुरू आहेत. जा तू इथून. हा म्हणतोय नाही ऐका माझं थोडस, म्हणतोय नाही आम्ही नाही ऐकणार, तू जा पहिला इथून. तो म्हणला थांब आता बघतोस तुमच्याकडे. ए बाई कुठं चाललीस तू. चप्पल तर घालू दे मला, चप्पल 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 तर घालू दे मला. कुठून पण कशी पण काढती. आई शपथ, इथं पालक होता, तो पालक काढला वाटतं. खिडकी घेता हो हो.
नांगरलंय तिथून. चालायचं नाहीये मला, वरून चालता येत नाहीये म्हणून मी चालते. तशी काही खास हाऊस नाहीये मला. खाली मऊ पण वाटतंय त्यामुळे. आता हा जो पालक आहे खाली पडलेला, त्याचं ऑलरेडी खत होईल ना. हे काय लावलंय मम्मी यांनी? ह्यांचा गहू बघ ना किती भारी आलाय उगवून. आपला का असा आला मग? आ बघायचं का? हे बघा यांचा भाऊ बघा, गहू किती छान दिसतोय. सुंदर की ना. आता ही मम्मी घेऊन चालली मला हादग्याची फुलं आणायला. हादगा हादगा भाजी करतात त्या फुलांची. आणि चालताना माझा चाललाय जीव याच्यातून. दिसतात का? कशी काढणार तो? आता हे झाड बघ, त्या झाडाची उंची बघ आणि तुझी उंची बघ. हो 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 हो. हे हदग्याचं झाड. काय अपेक्षा करते की ती फांदी मी वाढावी का खाली? वा रे वा. अपेक्षा करणं चांगलं आहे, पण त्या नेहमीच पूर्ण होतील असं काही नाही. लसूण झाला, हदगा झाला. आता पुढचा टप्पा. आता पुढचा टप्पा आहे हा कोथिंबीर. आता तिकडचं संपलं. पुढचा टप्पा डायरेक्ट घरी. काय? ज्यूस? ऊस? होय सॉरी, नाही ऊस नाही खायचा आहे मला. हे पेरूची बॅग. पेरूची बाग. पेरू काढलेत का लोकांनी? आणि अशा प्रकारे आमचा शहाणा हरवला होता, पण तो पुन्हा आला आहे. पळ 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 पळ. अरे बाप रे. गायब झाला होता, गायब दोस्तांसोबत. चल. काय विचारायचं होतं? रामा नाही. चलो सीधा घर चलो अब. दिसली. हो, हो. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आहे आमच्या घरी. रानातली सफर संपलेली आहे.